टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। अक्कलकोवा तालुक्यातील केलखेडा पाडावरती जाण्यासाठी रस्त्यांची अत्यंत दयनीय अशी अवस्था झालेली आहे। देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षापेक्षा अधिक वर्ष उलटले आहेत, तरी देखील या ठिकाणी रस्ता नाहीये। या ठिकाणी रस्ता नसल्यामुळं इथल्या नागरिकांना दळणवळणासाठी मोठी कसरत जी आहे ती करावी लागत असते। तर बाजार असतील किंवा रुग्णालय असतील अशा अनेक समस्यांना तोंड देत या मार्गातून जावं लागत असतो, परंतु शासनाला या रस्त्याकडे पाहण्याकडे वेळ सुद्धा नाहीये। इथल्या नागरिकांनी वारंवार तक्रारी दिलेल्या आहेत, निवेदन दिले आहेत, परंतु प्रशासनाच्या वतीने कुठल्याही उपाययोजना ज्या आहेत ते झालेल्या नाही। तर दुसरीकडे वन विभागाच्या आणि महसूल विभागाच्या या सर्व अडचणी समोर येत आहेत, त्यामुळं हा रस्ता आहे हा होत नाही आहे। या पाड्यांना जोडण्यासाठी जवळपास 800 लोकसंख्येची ही वस्ती आहे याकडं, परंतु यासाठी प्रशासनाच्या वतीने कुठल्याच उपाययोजना ज्या आहेत त्या केल्या जात नाही। नंदुरबार जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा आहे, त्यामुळे या ठिकाणी शासनाच्या वतीने विशेष असा निधी जो आहे तो येत असतो, परंतु हा निधी येत असेल आणि इथले जर रस्ते दर्जेदार होत नसतील तर हा निधी खरंच उपयोगी होतो का, असा देखील प्रश्न आता उपस्थित केला जात आहे। अक्कलकोवा तालुक्यातील गंगापूर या ग्रामपंचायतीच्या अंतर्गत येणाऱ्या या केलखेडपाडामध्ये मोठ्या प्रमाणावरती रस्त्यांची दुरवस्था जी आहे ती झालेली आहे आणि या दुरवस्थेला कधी मार्गी लागेल आणि दुरवस्था कधी संपेल असा प्रश्न आता गावकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे। जितेंद्र बैसाने, टीव्ही9 मराठी, सातपुडा, नंदुरबार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी, एकमेव।